नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. अजब तुझे सरकार. आता कुणाचे हे तुम्ही ठरवायचं आहे, मी काय बोलणार नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाच्या पाण्याने अक्षरशः गोंधळ घातलाय. अक्षरशः गोंधळ. नद्यांनी आपले प्रवाह बदललेत आणि ते शेत शिवारातून फिरू लागल्यात. जमीन खरवडून गेली आहे. पेरलेलं पीक गेलं एक वेळ समजू शकतो, पण ज्यात पेरायचं ती जमीन गेल्यावर मात्र फार वाईट अवस्था होते. जिच्यावरती वर्षानुवर्ष मेहनत केली आहे अशी काळी आईच वाहून गेली आहे. आता पेरायचं कशात हा प्रश्न आहे. अशा वेळी आणखी एक घटना समोर येते आहे आणि ती घटना तर खूपच गंभीर आहे. औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका ॲडव्होकेट अजित काळे यांनी दाखल केलेली आहे. याचिका मोठी गमतीशीर आहे. यातले मुद्देही इंटरेस्टिंग आहेत. ही घटना समजून घ्यायची असेल आणि सरकारची नेमकी भूमिका काय असते हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या घटनेतले डिटेल्स बघावे लागतील. बघा कसं आहे. 2018 साली दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये शेतकरी देशोधडीला लागला होता. पावसाचं पाणी पडलंच नव्हतं. नद्या कोरड्या ठाक होत्या आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा मदत, दुष्काळी मदत देण्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्यात आली. याच वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. आता पीक विमा भरण्याची प्रक्रिया ही शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत असतं. प्रति एकरी, प्रति हेक्टरी शेतकरी काही रक्कम विम्यापोटी भरत असतो. हा विमा मिळावा नुकसान भरपाईसाठी असं अपेक्षित असतं. एका जिल्ह्यातली ही घटना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राची स्थिती काय असेल आणि सरकारची भूमिका काय असेल हे लक्षात आणून देणारी आहे. जालन्यासारख्या जिल्ह्यामध्ये 9 लाख सभासद शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरलेली होती. ही रक्कम 250.73 कोटी इतकी आहे. 251-52 कोटी अशी ती एकूण होईल. म्हणजे पीक विम्याची भरलेली रक्कम शेतकऱ्यांनी 251-52 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम शेतकऱ्यांनी, 9 लाख शेतकऱ्यांनी तो हप्ता भरलेला आहे. दुष्काळ पडला तेव्हा शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून या विमा कंपनीनी 101 कोटी रुपयांचं वाटप केलेलं आहे. 250 कोटीच्या वरची प्रीमियमची रक्कम जमा आहे आणि 101 कोटी रुपयांचं वाटप केलेलं आहे. साधारणतः झालेलं नुकसान आणि वाटपाची रक्कम ही 1300 कोटीच्या वरची होती. दरम्यानच्या काळात सरकारने सुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणून दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. 101 कोटी रुपयांच्या विमाचं वाटप झालं आणि प्रकरण थांबल्यावरती जालना जिल्ह्यातील तत्कालीन फक्त आमदार असलेले राजेश टोपे यांनी सरकार युतीचं असताना एक याचिका न्यायालयात दाखल केली, पूर्ण रकमेचं वाटप व्हावं म्हणून. ही याचिका दाखल झाल्यानंतर पुढे राजकीय स्थिती बदलली. शेतकऱ्यांना 1300 कोटीच्या वर नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं. 101 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई विमा कंपनीनं दिली आणि वाटप थांबलं. त्या जिल्ह्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार जे आता मंत्री आहेत त्यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी सगळेच पैसे मिळाले पाहिजेत अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली. या याचिकेवरून उच्च न्यायालयाने एक आदेश दिला आणि तो आदेश असा होता की या प्रकरणामध्ये एक उपसमिती नेमण्यात यावी. या उपसमितीने अहवाल द्यावा 6 आठवड्याच्या आत काय करायचंय ते, आणि त्याप्रमाणे उपसमिती नेमण्यात आली. आता एक बदल तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे घडला होता, तो म्हणजे राज्यात सत्तांतर झालेलं होतं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार सत्तारूढ झालेलं होतं. या सरकारमध्ये ज्यांनी याचिका दाखल केली होती ते राजेश टोपे मंत्री झालेले होते. आता 13/3
11/2/2021ला खंडपीठानं आदेश दिले की उपसमिती स्थापन करावी. या उपसमितीने याबाबतचा अहवाल करून तो 6 आठवड्याच्या आत न्यायालयाला कळवावा. आता या उपसमितीने एक अहवाल कळवला आणि त्यात असं लिहिलं की तुम्हाला तर 2018च्या दुष्काळाचं अनुदान दिलेलं आहे, मग विम्याची भरपाई कशासाठी? बघा, सरकार नुकसान भरपाई स्वतःच्या म्हणजे जनतेच्या कर्जाच्या पैशातून देत असतं. सरकारनं दिलेली नुकसान भरपाई ही कल्याणकारी राज्याची कल्पना आहे. विमा कंपनी देत असलेली भरपाई हा शेतकरी, विमा कंपनी आणि सरकार यांच्यामधला करार आहे. शेतकऱ्यांकडून जशी हप्त्याची रक्कम घेतली जाते तसं जनतेच्या पैशातून सरकार देखील हप्त्याची रक्कम भरत असतं. एका अर्थाने सरकार आणि शेतकरी, सरकार कोणतंही असो, केंद्राचं, राज्याचं, ते सरकार आणि शेतकरी हे विमा कंपनीचे ग्राहक आहेत. एखादं नुकसान झालंय म्हटल्यावरती ग्राहकानं विमा कंपनीकडे दावा करायचा असतो की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. इथे चक्क सरकारच सांगतंय की आम्ही तुम्हाला तुटपुंजी दुष्काळाची मदत केलेली आहे, मग विमा कशासाठी? उपसमितीच्या अहवालात याचा चक्क उल्लेख आहे. 9 लाख शेतकरी, 1350 कोटी रुपयांचं वाटप होणं अपेक्षित आहे. 250 कोटीहून अधिकचा पीक विमा गोळा केलेला आहे. 250 कोटीहून अधिक, यालाही 3 वर्ष आता उलट आलीत. तरीही विमा कंपनी ना सरकार मदत द्यायला तयार आहे. त्यानंतर अखंड संकटाच्या मालिका आलेल्या आहेत, अखंड संकटांच्या मालिका. सरकार नेहमी दावा करत असतं की आम्ही भरघोस मदत करतो आहोत. 18 साली दुष्काळ पडला आणि त्यानंतर सलग 2 वेळेला ओला दुष्काळ पडलाय, जमीन खरवडून गेली आहे. मागच्या वर्षी असं घडलं होतं, याही वर्षी असं घडलेलं आहे. अशा स्थितीत 18चीच नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्याला पुन्हा 2दा नुकसानीत जावं लागलंय, आणि तरीही नुकसान भरपाई द्यायला राज्य सरकारची उपसमितीच नाही म्हणते आहे. हे दिलंय की मग हे कशाला मागतासा दावा करताय? म्हणूनच याच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे आणि ही याचिका म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरते. सरकार कसं वागतं, कुणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतं, विमा कंपन्याला वाचवण्यामध्ये सरकारचा हेतू काय आहे? 254 कोटी रुपये हप्त्यापोटी जमा झालेत. ही हप्त्यापोटी जमा झालेली रक्कम विमा कंपन्यांना गिळंकृत करायची होती का? दरवर्षीच एवढी रक्कम जमा होत असते. अशा स्वरूपात सुद्धा विमा कंपन्या नुकसान भरपाई द्यायला तयार होत नाहीत आणि या कंपन्यांना वाचविण्यासाठी आमचं राज्यातलं सरकार पुढे येत असेल तर याला अजब तुझे सरकार म्हणावे, नाहीतर अजून काय म्हणावं. ज्या मंत्र्यांनी याचिका केली ते सुद्धा याबाबत आता भाष्य करायला तयार नाहीत, कारण त्यांच्याच सरकारच्या उपसमितीनं असा दुष्काळाचा मदत दिली आहे, मग आता विम्याची भरपाई कशाला हवी असा दावा केला आहे. म्हणूनच अजब तुझे सरकार म्हणून थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.